हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती. माझ्या चॅनेलचं नाव आहे भुवनेश्वरी गुंजे आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे बेसन पिठाचे डोसे आणि टमॅटो कांद्याची चटणी. तसं पण भाजी बी म्हणू शकता टमॅटो कांद्याची. त्यासाठी लागणार आहे भाजीला काळा मसाला आणि लाल मिरची पावडर, हळद आणि फोडणीसाठी जिरे मोहरी आणि चवीनुसार मीठ. आयटम मी बेसनचं पीठ म्हणजे पाणी वगैरे घालून व्यवस्थित करून घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये काही नाही, फक्त बेसन पीठ आणि मीठ, हळद आहे. आता तुम्हाला सुरुवात केल्यानंतर दाखवते. आता बघू शकता मी तेल गरम करत आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे पहिल्यांदा मोहरी, पुन्हा जिरे. ते एकदम असं थडथडीत व्हावं. ते थडथडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कांदा आणि टमॅटो. बघू शकता आता जिरे आणि मोहरी तडतडलेत. आता त्याच्यामध्ये घालणार आहे कांदा, टमॅटो. आता ह्याला फ्राय करते, म्हणजे हलवून घेते. आणि ह्याला पाणी वगैरे काही घालत नाही, फक्त वाफवून घेते आणि त्याच्यावर आता प्लेट झाकून ठेवते. अशा प्रकारे मी आधी पहिल्यांदा भाजी करून घेते, मग तुम्हाला बेसन डोसा करून दाखवते. आता बघू शकता कांदा लाल झालेला आहे. कांदा टमॅटो दोन्ही छान असं मऊ झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि काळा मसाला. आपल्याला जेवढं तिखट हवं तेवढं आपण घालायचं. परत त्याला वरखाली करायचं आणि शक्यतो गॅस बारीकच ठेवा. आणि चवीनुसार मीठ टाकते. आणि शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे भाजून कुट्टा केलेला आहे बारीक. आपल्याला हवं तेवढं घालू शकता. असं दाबून घ्यायचं थोडं. बघू शकता मस्त असं कलर आलेला आहे. आता ही भाजी रेडी झालेली आहे. आपण हे गॅस बंद करू. आता तवा तापलेला आहे, त्याला थोडं कापडानं पुसून घेऊ. आता आपण हे केलेलं बेटर रेडी, ते आपण तव्यावर घालू. तुम्हाला डोसा तयार करून दाखवते. बघू शकता अशा प्रकारे डोसा तयार झालेला आहे. तुम्हाला सगळं झाल्यानंतर दाखवते. आता ह्याच्यावरती थोडं शेंगदाण्याची चटणी टाकते आणि बघू शकता कसं पटकन निघत आहे. आणि ह्याचा कलर पण खूप छान लालसर आलेला आहे. मी त्याला तेल वगैरे काही लावलेलं नाही, फक्त तवा पुसून डोसा केलेले आहे. बघू शकता
आता हे सर्व डोसे करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तुम्हाला अनेकदा परत एकदा डोसा करून दाखवते. बघू शकता मी तव्याला तेल वगैरे काही लावलेलं नाही. आता डायरेक्ट हे करते बघा. अशा प्रकारे पीठ घालते. जसं आपण डोसा फिरवतो तसंच आपण बेसन पीठ फिरवून घ्यायचं. बघू शकता आता पटपट हळू नाही फिरवायचं, पटपट फिरवायचं. पटकन फिरवलं म्हणजे ते तव्याला चिटकते. बघू शकता. आणि वरती थोडं शेंगदाण्याची चटणी टाकते अशा प्रकारे. आणि मी याला तेल वगैरे काही लावत नाही. तुम्हाला हवा असलं तर तुम्ही तेल वगैरे लावू शकता, तूपही लावू शकता. बघू शकता मी तेल वगैरे काही लावलेलं नाही. आणि बघू शकता इथे बघा मी अजून चमचा काही काढलेलं नाही तरीसुद्धा डोसा आपला आपण निघत आहे. बघू शकता हो का, काही न करता डोसा निघू शकतो. हे बघा असं छान कलर आलेला आहे. आता मी तुम्हाला पूर्ण सगळे डोसे केल्यानंतर दाखवते. बघू शकता बेसन डोसा आणि कांदा टमॅटोची भाजी म्हणजे चटणी तयार आहे. बघू शकता अशा प्रकारे डोसा झालेला आहे. आणि तेवढं पातळ एकदम पातळ डोसासारखेच झालेला आहे बेसन डोसा. तुम्ही ट्राय करा आणि घरी ट्राय करून सांगा कसं झालं आहे. तुम्ही ह्याच्यासोबत दहीसुद्धा खाऊ शकता. आणि माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर नक्की करा. आणि मी व्हिडिओला आज इथेच थांबवते आणि पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येते, तुम्हाला दाखवते. बाय.